ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासंदर्भात शासनाने वसुलीची अट शिथिल केली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण मिळत नाही। वसुलीच्या टक्केनुसार 50 ते 75% वेतन मिळते। या संदर्भात धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघाची बैठक घेण्यात आली। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनासंदर्भात शासनाने वसुलीची अट शिथिल केली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण मिळत नाही। वसुलीच्या टक्केनुसार 50 ते 75% वेतन मिळत आहे। उर्वरित वेतन मिळवण्यासाठी अशांकलीन भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवण्यासाठी, राहणीमान भत्ता मिळवण्यासाठी, सेवा पुस्तक सेवा ज्येष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणि 10% सेवा ज्येष्ठता यादीनुसार जिल्हा परिषदेत नियुक्ती देण्याविषयी बैठक घेण्यात आली। यावेळी सचिव वसंत पाटील, ॲडव्होकेट मदन परदेशी, दशरथ भिल, सुधाकर पाटील, शरद पाटील, संजय पाटील, लहू पाटील, दादाभाऊ सरदार, हिलालाल वाघ, सुखदेव वाघ, निंबा पावरा, रवी बंजारा, भैया कोळी, बाळकृष्ण साळुंखे, जगन पाटील, दगडू गिरासे, गुलाब पाटील आदी उपस्थित होते। मी वसंत पाटील, धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचा जिल्हा सेक्रेटरी। आज रोजी आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यासाठी आणि होऊ घातलेल्या देशव्यापी संपाच्या अनुषंगाने आज रोजी आम्ही मीटिंग घेत आहोत। मीटिंगमध्ये प्रलंबित मागण्या ग्रामपंचायतीच्या पारित व्हाव्या आणि मीटिंगचा विषय आहे ग्रामपंचायत कर्मचारी हे तुटपुंजा मानधनावर काम करीत आहेत। तुटपुंजा मानधनावर काम करीत असताना देशात आणि जगात कोरोनाची सावट पसरलं आहे। हे सावट पसरलं असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची भूमिका ग्रामस्तरावर कोरोना योद्धाची म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तरी काही कर्मचाऱ्यांना कोरोना या विषाणूची लागून होऊन जीव गमावा लागला आणि असे असताना देखील शासनाने कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट शिथिल केली आणि या वसुलीची अट शिथिल केल्यामुळे शासन 100% जे वेतन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर अदा करत होते ते वेतन 50%, 75% अदा करीत आहे आणि उर्वरित जे वेतन आहे ते ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी म्हणून देण्यात यावा असं परिपत्रक काढल्यामुळे आजपर्यंत ग्रामपंचायती स्तरावर त्याची कार्यवाही व दखल घेतली जात नाही। यासाठी आम्ही या मीटिंगमध्ये हा विषय आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उर्वरित वेतन मिळण्यासाठी काय करावं काय नाही याची रूपरेषा आखत आहोत। तसेच शासनाने 2007 पासून राहणीमान भत्ता कर्मचाऱ्यांना ग्रामीणमधून देण्याचं ठरवलं आहे। परंतु वसुलीची अट सांगून ग्रामसेवक हे सांगून मोकळे होतात, पण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना राहणीमान भत्ता मिळत नाही। म्हणून त्यांना तुटपुंजा असं 5100 आणि 5600 असं मानधनावर काम करावं लागत असून वाढत्या महागाईमुळे त्यांना ते परवडत नाही आणि कुटुंबाचं ते प्रमुख असल्यामुळे माणसाला जीवन जगण्यासाठी कमीत कमी 18,000 एवढं वेतन मिळाला पाहिजे। तरी शासन 18,000 पेमेंट देत नाही। त्यामुळे आम्ही येणाऱ्या 26 नोव्हेंबरच्या संपात मोठ्या संख्येने सामील होणार आहोत असं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो। MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे।